सो फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण एसएचएम ऑफ डिस्प्लेसमेंट चे इक्वेशन घेतले होते. x1 a1 sin ओमेगा t plus alpha 1 आणि x2 equal to a2 sin ओमेगा t plus alpha 2. टाइम पिरियड आपण सेम घेतला होता. एम्प्लिट्यूड आणि फेज अँगल हे आपण डिफरंट घेतले होते. त्यानंतर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण फाइंड आउट केला होता. x equal to x1 plus x2 रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केला होता. ओके, पण हा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करत असताना इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कन्सिडर केल्या गेलं होतं. a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 equal to r cos del. इक्वेशन 1. त्याचप्रमाणे a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 equal to r sin del. इक्वेशन 2. आणि त्यानंतर आपण r cos del आणि r sin del यांच्या व्हॅल्यू रिप्लेस करून रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलं होतं मागच्या लेक्चर मध्ये. आजचा जो आपला लेक्चर आहे, या लेक्चर मध्ये रिझल्टंट एम्प्लिट्यूड आणि रिझल्टंट इनिशियल फेज. लक्ष द्या पुन्हा एकदा. हे दोन इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओके, तर तुम्ही सगळ्यात पहिलं हेडिंग टाका, एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड. टाका हेडिंग, एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड. हे दिल्या बरोबर squaring and adding equation 1 and equation 2. Squaring and adding equation 1 and equation 2. त्या लेक्चर मध्ये जे तुमचं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 होतं ते पेज पलटवा. इकडे होता r cos del आणि r sin del. या मधला r म्हणजेच आपला रिझल्टंट एम्प्लिट्यूड आहे आणि त्या r चीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. r म्हणजेच रिझल्टंट एम्प्लिट्यूड. तर इकडे इक्वेशन 1 इक्वेशन 2 दिलं होतं r आणि r sin del. r cos del इक्वेशन 1, r sin del इक्वेशन 2. दोघांनाही स्क्वेअरिंग आणि ऍडिंग. सो r स्क्वेअर cos स्क्वेअर del प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर del. दोन्ही इक्वेशनला स्क्वेअरिंग केलं आणि ऍड केलं. त्याचप्रमाणे त्याची जी दुसरी साइड असणार त्यांना पण स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करावं लागणार. तर r cos del म्हणजे काय होता? a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 whole square. a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 whole square plus a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 whole square. r cos डेल्टा ची ही व्हॅल्यू होती, r sin डेल्टा ची ही व्हॅल्यू होती. दोघांनाही स्क्वेअरिंग करून मी ऍडिंग केलं. पुढे r स्क्वेअर कॉमन निघतो. r स्क्वेअर काय झाला? cos स्क्वेअर del प्लस sin स्क्वेअर del इक्वल टू a प्लस b चा होल स्क्वेअर. a प्लस b चा होल स्क्वेअर काय होतं रे? a स्क्वेअर. a म्हणजे a1 cos alpha 1. सो a1 स्क्वेअर
cos square alpha 1 a square plus twice ab plus b square किंवा a square plus b square plus twice ab. त्याला मी a square लिहिला, आता plus b square लिहिला. b square a2 square cos square alpha 2 a square plus b square, आता plus twice ab plus twice a1 cos alpha 1 a2 cos alpha 2 a square plus b square plus twice ab. तसं ते एका लाईन मध्येच ऍडजस्ट व्हावं लागत होतं, एका लाईन मध्येच ऍडजस्ट करतो, नाहीतर मग कॉमन घेताना आणखी तुम्हाला प्रॉब्लेम करणार. cos square del plus sin square del equal to a1 square cos square alpha 1 plus a2 square cos square alpha 2 twice a1 cos alpha 1 a2 cos alpha 2 a square plus b square plus twice ab. सेम हा ब्रॅकेट पण तसाच सॉल्व होणार. a square म्हणजेच a1 square sin square alpha 1 plus a2 square sin square alpha 2 plus twice a1 sin alpha 1 a2 sin alpha 2. सिंपल डेरिवेशन आहे, वाटते लॉन्ग पण आहे खूप इझी. आता cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर 1 होऊन जाणार, तर इथे फक्त राहणार आपला r स्क्वेअर. cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर 1 इक्वल टू कॉमन व्हॅल्यू काढणं चालू करा. a1 स्क्वेअर कॉमन, a1 स्क्वेअर कॉमन काय राहणार, cos स्क्वेअर अल्फा 1 प्लस sin स्क्वेअर अल्फा 1. a1 स्क्वेअर कॉमन काढला, सेम a2 स्क्वेअर कॉमन काय राहणार, cos स्क्वेअर अल्फा 2 प्लस sin स्क्वेअर अल्फा 2. a1 स्क्वेअर कॉमन काढला, a2 स्क्वेअर कॉमन काढला, प्लस twice a1 a2 twice a1 a2 twice a1 a2 twice a1 a2 कॉमन निघणार, twice a1 a2 हा निघाला आपला कॉमन. इथे पण a1 a2 इथे पण a1 a2 काय झाला, cos alpha 1 cos alpha 2 cos alpha 1 into cos alpha 2 cos alpha 1 into cos alpha 2 plus sin alpha 1 into sin alpha 2. ओके, ज्या वेळेस आपण twice a1 a2 कॉमन घेतला, राइट डाउन दिस फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे आपलं इक्वेशन आहे, या इक्वेशनला सॉल्व करू. बघा सॉल्व कसं होणार. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, पहिले रिझल्टंट एम्प्लिट्यूड. काय फाइंड करायचं आहे आपल्याला, रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हणजेच r. पुन्हा r स्क्वेअर ऍज इट इज, cos स्क्वेअर sin स्क्वेअर 1 cos स्क्वेअर sin स्क्वेअर 1. इथं मी काय सांगितलं तुम्हाला, इथे राहणार फक्त a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस twice a1 a2. शायद तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असणार, cos sin sin cos
कॉस साइन जर असलं तर तो कॉसचा फॉर्म्युला असतो. साइन कॉस कॉस साइन असलं, साइन कॉस साइन असलं तर तो साइनचा असतो आणि कॉस साइन तर तो कॉसचा असतो. बट कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये एक कन्सेप्ट आहे. कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं जर प्लस असलं तर मेन मध्ये मायनस येईल. म्हणजे cos A cos B प्लस sin A sin B हा फॉर्म्युला असतो cos ऑफ A मायनस B चा. इथं मायनस असेल तेव्हा इथं प्लस असतो. तर cos A मायनस B, A म्हणजे अल्फा 1, B म्हणजे अल्फा 2. तर cos अल्फा 1 मायनस अल्फा 2. हे झालं याचं सोल्युशन. cos अल्फा 1 मायनस अल्फा 2 मला फाइंड आउट करायचा आहे r. therefore r इक्वल टू ही पूर्ण टर्म आपली अंडर रूट मध्ये उतरणार. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2. This is the expression for resultant amplitude. कशी खाली डायग्राम लिहायची. This is the expression for resultant amplitude. Okay, write down fast. तो विद्यार्थी मित्रांनो आपला रिझल्टंट एम्प्लिट्यूड फाइंड आउट करा. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिझल्टंट इनिशियल फेज. ओके, रीडिंग करा. एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट इनिशियल फेज. हे एक्सप्रेशन खूपच छोटा आहे. डिवाइड इक्वेशन r cos डेल्टा पहिले होतं, r sin डेल्टा सेकंड होतं. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. divide equation 2 by equation 1. आता याला सॉल्व कसं करायचं लक्षात द्या. इक्वेशन 2 r sin डेल्टा डिवाइड बाय इक्वेशन 1 r cos del इक्वल r sin del म्हणजे काय होतं a1 sin अल्फा 1 प्लस a2 sin अल्फा 2 अपॉन a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2. r get cancel. sin upon cos tan. sin del upon cos del tan del equal to a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon alpha 2 upon a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. आणि हा जो tan आहे हा tan इकडे जाऊन tan इन्वर्स होणार. भेटला तुम्हाला अँगल. सो del इक्वल टू tan इन्वर्स a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon a1 cos alpha 1 plus क्लास सुरू आहे. alpha 2. ओके, आणि खाली डायलॉग. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रिजल्टंट इनिशियल फेज. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रिजल्टंट इनिशियल फेज. ओके, राइट डाउन दिस.